नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. याची देही याची डोळा जव्हारमध्ये दुसऱ्या वर्षी भव्य जगन्नाथ रथयात्रा संपन्न. जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा देवी यांची दुसरी भव्य रथयात्रा जव्हार नगरीत, याची देही याची डोळा या दिव्य अनुभूतीसह अत्यंत भक्तिभावात पार पडली. पुरीचे 4 धामांपैकी एक असलेले जगन्नाथ धाम आता जव्हारमध्येही प्रकट होत आहे आणि या प्राचीन परंपरेचा महिमा इथेही दिसून येत आहे. रथयात्रेची सुरुवात राजे यशवंतराव मुकणे महाराज यांचा पुतळा येथून झाली. रथाने राम मंदिर आणि प्रगती प्रतिष्ठान मार्गावरून नगर परिक्रमा केली. रथ ओढताना गावकऱ्यांनी, महिलांनी आणि लहान मुलांनी भक्तिरसात न्हालेलं वातावरण निर्माण केलं. या कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, इस्कॉन, गोवर्धन इको विलेज आणि जव्हारमधील स्थानिक भक्तगण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. महिला भक्तांची विशेष गर्दी हे यंदाचे वैशिष्ट्य ठरले. पेक्षा जास्त हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या गजरात मृदंग, करताल व अन्य वाद्यांच्या तालावर भाविकांनी आनंदात नृत्य केले. रथ प्रगती प्रतिष्ठान येथे पोहोचल्यावर श्री जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा माई यांना 56 भोग अर्पण करण्यात आले. त्यानंतर भावपूर्ण महाआरती पार पडली. सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. कार्यक्रमास माननीय आमदार भोये साहेब यांची उपस्थिती होती. पोलीस प्रशासन, नगरपरिषद, वीज विभाग व स्थानिक नागरिकांनी अनुकरणी सहकार्य केले. इस्कॉन तर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी दर गुरुवारी होणाऱ्या सत्संग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. या दिव्य यात्रेत मोखाडा, खोडाळा, पाथर्डी, डोहरेपाडा, साकूर आदी गावांतून अनेक हरिभक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला. पूर्ण रथयात्रा अतिशय शिस्तबद्ध व भक्तिपूर्ण पद्धतीने पार पडली. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कॉर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर.